हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला हे क्यूट असं किटीचं किचन कसं बनवायचं हे शिकवणार आहे। तर हे किचन मी फारच साध्या सोप्या आपल्या मोत्यांमध्ये बनवलेलं आहे। यासाठी वेगवेगळं कुठलंही साहित्य लागणार नाहीये। तर आता आपण बघूयात ही किटी बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे। आता हे मोत्याचे किटीचे किचन बनवण्यासाठी इथे मी 5 नंबरचे लाईट पीच कलरचे मोती घेतलेले आहेत, गुलाबी रंगाचे मोती आणि काळे मोती घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे हे किचनला लावण्यासाठी ही जी किचनची चेन असते ही चेन मी इथे घेतलेली आहे। 6 नंबरची सुई, 40 नंबरचा तंगूस धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी। आता आपण बघूयात किटी कशी बनवायची। सुरुवातीला धाग्यामध्ये सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे आणि शेवटी 2 गाठ मारून घेतलेल्या आहेत। तर आपल्याला सुरुवातीला धाग्यामध्ये एक गुलाबी रंगाचा मोती आणि 5 पीच कलरचे मोती घ्यायचे आहेत। तर आता मी म्हणताना पीच कलरचा मोत्यांना पांढरे मोती म्हणते, म्हणजे समजायलाही तुम्हाला सोपं जाईल। एक गुलाबी आणि 5 पांढरे, 3 4 आणि 5 अशी टोटल 6 मोती आपण घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये। आता हा जो सगळ्यात पहिले आपण गुलाबी मोती जो घातलेला आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे, म्हणजे इथे व्यवस्थित एक राऊंड तयार होईल अशा प्रकारे। आता हा जो गुलाबी मोती आहे याच्या एक्झॅक्टली समोर जो पीच कलरचा म्हणजेच पांढऱ्या रंगाचा मोती आहे यापर्यंत आपल्याला सुई बाहेर घेऊन जायची आहे। मग आता आधी मी या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेते आणि नंतर या मोत्यातनं सुई बाहेर काढते। हे बघा, गुलाबी मोत्याच्या अगदी समोरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये परत 5 पीच कलरचे मणी घालून घ्यायचे आहेत। 2 3 4 आणि 5 पीच कलरचे मणी मी इथे घालून घेतलेले आहेत। आता ज्या मोत्यामधनं धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे इथे पण एक 6चा राऊंड पूर्ण झालेला आहे। आता परत आपल्याला त्याच्या समोरचा जो मोती आहे यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। हे बघा, गुलाबी मोती, मग याच्या समोरच्या मोत्यावर एक राऊंड तयार केला। आता परत इथे समोर आपल्याला आणखीन एक राऊंड तयार करायचा आहे। आता हे जे मी 2 राऊंड तयार केलेले आहे असे तुम्हाला टोटल 7 राऊंड करायचे आहेत, म्हणजे 2 ऑलरेडी मी केलेले आहे। आता इथे परत 5 पीच कलर घेऊन एक राऊंड करायचा। अशाच प्रकारे फक्त पीच कलरचे घेऊन तुम्हाला 7 राऊंड टोटल करायचे आहेत। हा 1 2 आणि अजून 4 राऊंड असे टोटल राऊंड तुम्ही करून घ्या। मग आपण बघूयात पुढची स्टेप। आता हे मी टोटल 7 राऊंड तयार केलेले आहे। हा जो पहिला राऊंड आहे याच्यामध्ये एक गुलाबी मणी आहे आणि बाकी 5 पीच कलरचे मणी आहेत, आणि हे जे 6 राऊंड आहेत या सगळ्यामध्ये आपण पीच कलरचे मणी घेऊन हे राऊंड पूर्ण केलेले आहे। आता 8वा राऊंड पूर्ण करताना आपल्याला हे दोनही जॉईन करायचे आहेत। त्यामुळे आता मी इथे धाग्यामध्ये आधी 2 मोती घालून घेते। आधी आपण या सेंटरच्या मण्यामधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे। धाग्यामध्ये 2 पीच कलरचे मोती घालून घेतलेले आहेत। आता हे असं फोल्ड करायचं आहे आपल्याला, आणि हा जो गुलाबी रंगाचा मोती आहे यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता परत आपल्याला धाग्यामध्ये 2 मोती घालून घ्यायचे आहेत, 1 आणि 2 पीच कलरचे। आणि आता हा जो इकडच्या बाजूचा हा मधला पीच कलरचा मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। हे बघा, इथे आपला राऊंड जो आहे हा पूर्ण झालेला आहे। 8 राऊंड मिळून आपण हे ब्रेसलेट सारखं जे रिंग आहे आपली ही तयार झालेली आहे। आता मी काय करते आहे की हा बघा, हा गुलाबी रंगाचा मोती हा मध्यभागी आहे, यातनं आपली सुई बाहेर निघालेली आहे। आता माझी जी डावी बाजू आहे या डाव्या बाजूच्या या पीच कलरच्या मण्यातनं मी सुई बाहेर काढून घेते। व्यवस्थित बघा, ही माझी उजवी बाजू आहे, ही माझी डावी बाजू आहे।
डाव्या बाजूच्या म्हणजे गुलाबी कलरच्या मोत्याच्या डाव्या बाजूच्या या पीच कलरच्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता व्यवस्थित बघा काय करायचं आहे ते। धाग्यामध्ये इथे आपल्याला एक ब्लॅक कलरचा मणी आणि इथे ब्लॅक मणी एक घालायचा आहे आणि 3 पीच कलरचे मणी घालायचे आहेत। 1 2 आणि 3। एक ब्लॅक कलरचा मणी आणि 3 पीच कलरचे मणी इथे घालून घेतलेले आहेत मी। आणि ज्यातनं सुई बाहेर धागा बाहेर निघालेला आहे तो मोती आणि त्याच्या अलीकडचा मोती अशा 2 मण्यांमधनं आपल्याला एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची। अशा प्रकारे इथे आपला 6चा राऊंड याच्यावर पूर्ण झालेला आहे। आता याच्या पुढचा जो राऊंड असणार आहे तो 5चा राऊंड असणार आहे। याच्या पुढे आपल्याला 5चा राऊंड करायचा आहे। 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची। 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे। धाग्यामध्ये आता आपल्याला 2च मोती घालून घ्यायचे आहेत, कारण की आपल्याकडे 1 2 3 मोती ऑलरेडी आहेत। 5चा राऊंड तयार करायला 2च मोती लागणार आहेत। म्हणून आता 1 2 3 या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आता परत पुढच्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे। पुढच्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेतली। इथे आपल्याला 6चा राऊंड तयार करायचा आहे, त्यामुळे धाग्यामध्ये आपल्याला 3 मणी घालून घ्यायचे आहेत। 1 2 आणि 3 आणि 1 2 3 अशा ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आधी मी एका मोत्यातनं काढते आणि मग पुढच्या 2 मोत्यांमधनं काढून घेते। आता परत पुढचे जे 2 मणी आहेत यात परत पुढच्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला 5चा राऊंड तयार करायचा आहे। म्हणजे सगळ्यात आधी आपण हा 6चा राऊंड तयार केला, नंतर 5चा राऊंड, मग परत 6चा राऊंड, परत 5चा राऊंड, परत 6चा राऊंड असं अल्टरनेट करत करत हा तुम्हाला संपूर्ण जो राऊंड आहे हा पूर्ण करून घ्यायचा आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं ते बघा। हा जो काळा मोती आहे याच्या बाजूला जे हे 1 2 3 पीच कलरचे जे मोती आहेत 1 2 3, तर ह्या 3 मोत्यांवर आपल्याला 6चा राऊंड तयार करायचा आहे। त्यासाठी धाग्यामध्ये मी 3 पीच कलरचे मोती घेते। 1 2 3 3 पीच कलरचे मोती घेते आणि 1 2 3 या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। 2 मोत्यांमधनं काढली, तर अजून 1 मोत्यामधनं बाहेर काढून घेते। आता परत पुढचे 1 2 3 या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आधी 2 मोत्यांमधनं काढली आणि मग एका मोत्यामधनं काढली। आता इथे आपल्याला 5चा राऊंड तयार करायचा आहे, तर 1 2 3 4 मोती आपल्याकडे आहेत, म्हणून फक्त एकच पीच कलरचा मोती आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि 1 2 3 आणि 4 या 4 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत पुढच्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आधी ह्या मोत्यांमधनं बाहेर काढून घेते, यानंतर 1 2 3 या 3 मोत्यांमधनं बाहेर काढून घ्यायचे। 2 मोत्यांमधनं काढली, आता 3ऱ्या मोत्यातनं बाहेर काढली। आता आधी आपण 6चा राऊंड केला, मग 5चा केला, आता परत 6चा करायचा आहे। तर आपल्याकडे 1 2 3 4 आणि 5 मोती ऑलरेडी आहेत, मग फक्त एकच मोती आपल्याला लागणार आहे। मग 1 मोती मी घातला धाग्यामध्ये आणि या एका मण्यामधनं सुई मी खालच्या दिशेने बाहेर काढून घेतली अशा प्रकारे। आणि आता हा जो राऊंड आहे हा व्यवस्थित आपल्याला गोल फिरवून घ्यायचा आहे आणि इथे आपली एक जी बाजू आहे किटीच्या चेहऱ्याची, ती बाजू आपली इथे बनवून तयार झालेली आहे। हे बघा, अशा प्रकारे इथे व्यवस्थित एक बाजू आपली तयार झालेली आहे।
आता जसं आपण आता ह्या बाजूला एक डोळा बनवून ही साईड पूर्ण केलेली आहे, सेम तशीच बाजू आपल्याला इकडे सुद्धा बनवायची आहे। आता हे बघा, आता आपण किटीच्या डोळ्याची जी दुसरी बाजू आहे ही पूर्ण करतोय। तर आता बघा, इथे हे जे आहे ते किटीचं तोंड आहे, इथे एक डोळा आहे, तर दुसरा डोळा आपल्याला इथे सुरुवात करायची आहे। मग मी इथल्या किटीचं जे हे लाल कलरचा जो हा मणी आहे, तोंड आहे, त्याचा जो हा वरचा मणी आहे, इथनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता धाग्यामध्ये आपल्याला एक काळा मणी आणि 3 पीच कलरचे मणी घालून घ्यायचे आहेत। एक काळा मणी आणि 3 पीच कलरचे मणी घालून घेतलेले आहेत, म्हणजे टोटल किती झाले 6। ओके, आता ह्याचा जो जिथून धागा बाहेर निघालेला आहे त्याच्या खालचा मोती आणि धागा निघालेला मोती, या 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आता हे बघा, इथे पण एक डोळा इथे, एक डोळा इथे। आता वरच्या 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला एक 6चा राऊंड झाला की एक 5चा राऊंड, 5चा झाला की 6चा राऊंड, 6चा झाला की 5चा राऊंड, अशा प्रकारे 8 राऊंड इथे पूर्ण करून घ्यायचे आहे। 5चा राऊंड, 6चा राऊंड, 5चा राऊंड, 6चा राऊंड, सगळे पीच कलरचे मणी घालून राऊंड पूर्ण करून घ्या। आता इथे आपण सगळे राऊंड पूर्ण करून घेतलेले आहे। हा 6चा राऊंड, मग 5चा, मग 6चा, मग 5चा, अशा प्रकारे 8 राऊंड आपले पूर्ण झालेले आहे। आता जिथे आपला हा डोळ्याचा काळा रंगाचा मोती आहे, तिथे जे हे 1, 2, 3 मोती आहेत, या 3 मोत्यांवर आपल्याला 6चा राऊंड तयार करायचा आहे। मग आता धाग्यामध्ये मी 3 मोती घालून घेते, 1, 2, 3। ज्या प्रकारे आपण इकडे केलं होतं त्याच प्रकारे इकडे करायचं आहे आपल्याला। 3 मोती घालून घेतलेले आहेत आणि त्याच 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। याच 3 मोत्यांमधनं सुई मी बाहेर काढून घेते। इथे 3चा राऊंड पूर्ण झालेला आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला 1, 2, 3 मोती पुढे घेऊन जायची आहे सुई। मग आता आधी मी पहिल्या मोत्यामधनं सुई बाहेर काढून घेते आणि मग परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेते। अशा टोटल 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घेऊन जायची आहे। आता इथे आपल्याला 5चा राऊंड तयार करायचा आहे, तर आपल्याकडे 1, 2, 3, 4 मोती आहेत। मग 5चा राऊंड करायला एकच मोती आपल्याला हवा आहे। एक मोती घेतला आणि त्याच 5 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। त्याच 5 मोत्यांमधनं सुई मी बाहेर काढून घेते। आता परत आपल्याला 1, 2, 3 मोती पुढे घेऊन जायची आहे सुई। आता हा पहिला मोती, हा दुसरा आणि हा त्याच्या पुढचा तिसरा। आणि आता इथे 6चा राऊंड तयार करायचा आहे। 1, 2, 3, 4, 5 मोती ऑलरेडी आहेत, म्हणून एक मोती धाग्यात घालून घ्यायचा आहे आणि इकडच्या ह्या मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची। आणि आता इथे आपण 6चा राऊंड पूर्ण केल्यावर इथे आपोआप 5चा राऊंड पूर्ण झालेला आहे। अशा प्रकारे आपण इथे व्यवस्थित फक्त गोल परत एकदा धागा फिरवून घ्यायचा आहे आणि धाग्याला इथे गाठ मारून घ्या। मग आता आपण खालची जी सुरुवात आहे मान आणि खालचा फ्रॉक तो कसा करायचा हे बघूया। आता बघा, हे जे किटीचं तोंड आहे, म्हणजे हा लाल रंगाचा जो गुलाबी रंगाचा मणी आहे, त्याच्या एक्झॅक्टली जो खालचा मणी आहे, आता इथून आपल्याला खालची सुरुवात करायची आहे। तर इथे मी ह्या सगळ्यात खालच्या मण्यातनं इथनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे। धाग्यामध्ये आता आपल्याला 4 गुलाबी रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत। 1, 2, 3 आणि 4 गुलाबी रंगाचे मणी मी इथे घालून घेतलेले आहेत। आणि ज्या मण्यामधनं आपला सुई बाहेर निघालेली आहे त्याच मण्यातनं आपल्याला परत सुई बाहेर काढून घ्यायची आहे, अशा प्रकारे। आता परत हे बघा, अशा प्रकारे आता परत हा जो पुढचा सिंगल मणी आहे, ह्या मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे बघा, धाग्यामध्ये आपल्याला 3 मणी घ्यायचे आहेत गुलाबी रंगाचे।
1 2 आणि 3 तीन मणी घ्यायचे आहेत गुलाबी रंगाचे। आणि इथे बघा हा गुलाबी रंगाचा मणी आणि त्याच्या शेजारचा पीच कलरचा मणी, ह्या दोन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता इथे व्यवस्थित लक्ष द्या, इथे आपल्याला धाग्यामध्ये 10 पीच कलरचे मणी घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 पीच कलरचे मणी घालायचे आहेत आणि 3 काळ्या रंगाचे मणी घालायचे आहेत। म्हणजे आपण हे किटीचे पाय बनवत आहोत। 10 पीच कलरचे आणि 3 काळ्या रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत, ब्लॅक कलरचे मणी। यानंतर हे जे 3 मणी आहेत हे सोडून हा जो सगळ्यात शेवटचा पीच कलरचा मणी आहे, यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता परत सगळ्या पीच कलरच्या मण्यांमधनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। सगळे पीच कलरचे मणी जे 10 आपण घातले होते, आता सुई एवढी मावत नसेल तर जेवढ्या मण्यांमधनं मावते तेवढ्या मण्यांमधनं आधी बाहेर काढून घ्या आणि मग उरलेल्या मण्यांमधनं सुई बाहेर काढा। आता परत हे जे 2 उरलेले आहेत यातनं सुद्धा सुई मी बाहेर काढून घेते अशा प्रकारे। हा तिचा एका बाजूचा जो पाय होता हा पूर्ण झालेला आहे। आता इथे परत हा जो पुढचा म्हणजे आता हा इथे आपण गुलाबी रंगाचा 4चा राऊंड पूर्ण केला, इथे पण 4चा राऊंड पूर्ण केला, इथे मध्यभागी आपण इथे पाय तयार केला। मग आता इथे परत एक मोती येतोय ना, ह्या राऊंड मधला हा जो मोती आहे या मोत्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि धाग्यामध्ये परत आपल्याला 3 गुलाबी रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 आणि या 1 आणि 2 या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे परत पुढचा जो हा मणी आहे पीच कलरचा, यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे पीच कलरच्या मण्यातनं। आता परत इथे 3 गुलाबी रंगाचे मणी आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि इथे परत आपल्याला या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढून इथे पण एक 5चा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। आता बघा, आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढण्याच्या आधी इथे परत आपल्याला एक पाय तयार करायचा आहे। त्यासाठी आपण परत 10 मोती घालून घेणार आहोत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 3 काळ्या रंगाचे मणी, 3 ब्लॅक मणी पण आपल्याला घालून घ्यायचे आहेत। 10 पीच कलरचे मणी आणि 3 ब्लॅक मणी आपण घालून घेतलेले आहेत। परत नेहमीप्रमाणे 3 मोती सोडून या एका मोत्यातनं आधी फक्त सुई बाहेर काढून घ्यायची आणि हा व्यवस्थित खालचा त्याचा किटीचा जो हा शूज आहे हा तयार झालेला आहे। आता परत हे सगळे 10च्या 10 मणी आहे, या प्रत्येक मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। तर आधी जेवढ्या मण्यांमधनं होतंय शक्य 3 4 5 मण्यांमधनं तसं करत करत प्रत्येक मण्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेने घेऊन जायची आहे आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता परत हा जो पुढचा पीच कलरचा मणी आहे ह्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर घेऊन जायची आहे आणि आता इथे धाग्यामध्ये आपल्याला परत 3 गुलाबी रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत। 1 2 आणि 3 गुलाबी रंगाचे मणी इथे मी घालून घेतलेले आहेत आणि
1 आणि 2 या दोन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. 1 आणि 2 या. आता पुढच्या स्टेपमध्ये ह्या मण्यातनं सुई बाहेर निघाली आहे, तर एकदा सुई घालून घेते. या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. यानंतर हा जो वरचा गुलाबी मणी आहे यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याकडे टोटल 1, 2 आणि 3 मणी आहे. 5च्या राऊंडसाठी आपल्याला फक्त 2च गुलाबी रंगाचे मणी लागणार आहे. मग आपण 2 गुलाबी रंगाचे मणी घेऊयात आणि ह्या गुलाबी रंगाच्या मण्यातनं आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेऊ अशा प्रकारे. आणि आता हा जो इथला पीच कलरचा मणी आहे यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे हे किटीचं मान आणि हे खालचे जे 2 पाय आहेत हे आपले पूर्ण झालेले आहे. आता आपण पुढची स्टेप कशी करायची हे पाहूया. आता पुढच्या स्टेपमध्ये बघा, आपण ह्या 5च्या राऊंडच्या ह्या एका मोत्यातनं आणि ह्या 5च्या राऊंडच्या ह्या एका मोत्यातनं आपल्याला 7चा राऊंड तयार करायचा आहे. इथे आपल्याकडे 2 मोती ऑलरेडी आहेत, तर आपण 5 गुलाबी रंगाचे मोती घालून घेणार आहोत. 2, 3, 4 आणि 5 गुलाबी रंगाचे मणी आपल्याला घालून घ्यायचे आहेत. आणि ह्या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजे इथे आपला 7चा राऊंड तयार होईल अशा प्रकारे. आता परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आणि इथे आपल्याकडे 3 मोती आहेत, मग आपल्याला 4 मोती घ्यायचे आहेत 5चा राऊंड तयार करण्यासाठी. 1, 2, 3 आणि 4. आणि ह्या 1, 2, 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. 4 मोती घ्यायचे आहेत. इथे एक राऊंड तयार करायचा आहे. असे जे आपले टोटल गोल राऊंड असणार आहेत हे 6 राऊंड असणार आहेत. हे 6 राऊंड तुम्ही पूर्ण करून घ्या 7-7चे. आता हे बघा, आपल्याला तिचा फ्रॉक बनवण्यासाठी ही जी पुढची स्टेप आपण करणार आहोत तिथे हे जे 7-7चे राऊंड घेतलेले आहेत आपण इथला हा मणी घ्यायचा आहे. शेजारचे 2 मणी घ्यायचे आहेत. इथनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे धाग्यामध्ये आपल्याला 1 गुलाबी रंगाचा मणी, 2 पीच कलरचे मणी आणि 1 गुलाबी रंगाचा मणी असे 4 मणी घालून घ्यायचे आहेत. 1 गुलाबी, 2 पीच, 1 गुलाबी. आणि ह्या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजे इथे आपला हा 6चा राऊंड तयार होणार आहे अशा प्रकारे. आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला या एका मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला धाग्यामध्ये एकाच मण्यातनं मी सुई बाहेर काढलेली आहे. आता धाग्यामध्ये आपल्याला 1 गुलाबी मणी आणि 2 पीच कलरचे मणी अशा 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. आणि ह्या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. परत पुढच्या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि इथे आपल्याला 1 पीच कलरचा, एक गुलाबी रंगाचा आणि 2 पीच कलरचे मणी घ्यायचे आहेत. 1 गुलाबी आणि 2 पीच. आणि ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता अशा प्रकारे तुम्हाला रिपीट करत जायचं आहे. आता एकाच मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि इथे धाग्यामध्ये फक्त 1 गुलाबी रंगाचा, 2 पीच रंगाचे म्हणजे 5चा राऊंड. मग परत 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढा. 1 गुलाबी, 2 पीच. परत एकाच मण्यातनं बाहेर काढा. अशा प्रकारे हा संपूर्ण फ्रॉक जो आहे हा आपला पूर्ण करून घ्या.
आता आपल्याला या किटीचे हात तयार करायचे आहे। तर हात आपण कुठे करणार आहोत हे व्यवस्थित बघा। हा जो तोंडाचा जो गुलाबी रंगाचा मणी आहे याच्या खालोखाल हा जो आपण राऊंड तयार केलेला आहे, या राऊंडच्या शेजारचा जो हा राऊंड आहे, या राऊंडच्या हा जो इकडचा मणी आहे या मण्यावर आपल्याला हात बनवायचा आहे। तर यासाठी धाग्यामध्ये आपण 3 पीच कलरचे मणी आणि 1 गुलाबी रंगाचा मणी घालून घेऊयात। 3 पीच कलरचे आणि 1 गुलाबी रंगाचा असे 4 मणी आपल्याला घालून घ्यायचे आहेत। आणि हा जो पहिला मणी आहे पीच कलरचा हा सोडून या 3ही पीच कलरच्या मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि परत खालच्या मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे। आता आपल्याला दुसरा हात तयार करताना परत हा जो सेंटरचा राऊंड आहे याच्या शेजारचा हा राऊंड, याच्या हा जो इथला मणी आहे, जसा आता आपण हा इथे हात या मण्यावर हात बनवलाय तसा सेम हा जो इकडे मणी आहे या मण्यावर आपल्याला हात बनवायचा आहे। तर आता मी परत सुई जी आहे ही तिकडे घेऊन जाते। दोन्ही साइडला आपल्याला छान 2 हात बनवायचे आहेत किटीचे। ही किटी बनवताना तुम्ही अगदी लक्षपूर्वक व्हिडिओ बघितला तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही। त्यामुळे घाई न करता अगदी सावकाश हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, म्हणजे ही किटी तुमची पाऊण ते 1 तासामध्ये बनवून पूर्ण होईल। हे बघा, या इथल्या मण्यामधनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे। आता इथे सुद्धा धाग्यामध्ये आपल्याला 3 पीच कलरचे आणि 1 गुलाबी रंगाचा मणी घालून घ्यायचे आहेत। 3 पीच कलरचे आणि 1 पिंक कलरचा घालून घ्यायचे आहेत। आणि इथे सुद्धा हा जो गुलाबी रंगाचा मणी आहे हा सोडून द्यायचा आहे आणि पुढचे जे 3 पीच कलरचे मणी आहेत यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि त्याच मण्यातनं परत आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे। हे बघा, अशा प्रकारे आपल्या किटीचे असे दोनही क्यूट असे हात तयार झालेले आहे। आता इथे गाठ मारून घ्या आणि वरती आपण तिचे कान तयार करून घेऊया। आता हे बघा, तिचा कान बनवताना आपल्याला कुठे बनवायचं हे व्यवस्थित लक्षात घ्या। हा जो काळा मणी आहे या मण्याच्या अगदी सेंटरला जो हा मणी आहे, तर इथे हा 6चा राऊंड आहे। या 6च्या राऊंड मधला परत हा जो सेंटरचा मणी आहे, म्हणजे काळ्या राऊंडच्या एका रेषेत येणारा जो हा मणी आहे, इथे एक कान बनवायचा आहे। त्याचप्रमाणे ह्या काळ्या मण्याचा, डोळ्याच्या मण्याचा सेंटरचा मणी जो आहे इथे एक कान बनवायचा आहे। तर आता या मण्यामधनं मी सुई ऑलरेडी बाहेर काढून घेतलेली आहे। आता आपण बघूयात, धाग्यामध्ये आपल्याला 1 पिंक कलरचा मोती, 2 पीच कलरचे मोती आणि परत 1 पिंक कलरचा मोती असे 4 मणी घालून घ्यायचे आहेत। आणि आता ज्या मण्यामधनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मण्यातनं उलट दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे। आणि आता हा जो इकडचा पीच कलरचा मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर घेऊन जायची आहे। मग आधी मी हा गुलाबी रंगाच्या मण्यामधनं सुई बाहेर काढून घेते। आणि मग हा जो पीच कलरचा मणी आहे इकडच्या बाजूचा, या मण्यातनं मी सुई बाहेर काढून घेते। हे बघा, अशा प्रकारे। जर तुम्हाला वाटत असेल हे लूज आहे तर परत एकदा आपण फिरवून घेऊयात सुई, म्हणजे हा जो राऊंड आहे हा घट्ट बसेल आणि आपले कान जे आहेत ते आपल्याला अगदी व्यवस्थित उभे करायचे आहेत। त्यामुळे शक्यतो आपल्याला हे घट्टच असले पाहिजे सगळे राऊंड आपले। ह्या पीच कलरच्या मण्यामधनं सुई मी बाहेर काढून घेते। आता बघा, धाग्यामध्ये आपल्याला 1 पीच कलरचा मणी आणि 3 पिंक कलरचे मणी घालून घ्यायचे आहेत। 1 पीच आणि 3 पिंक।
आणि ह्याच एका पीच रंगाच्या मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। ज्या पीच रंगाच्या मण्यातनं सुई बाहेर निघालेली होती त्याच पीच रंगाच्या मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला हा जो इकडचा पिंक रंगाचा मणी आहे यातनं सुई बाहेर काढायची आहे। मग मी ह्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेते। आता इथे आपल्याला धाग्यामध्ये 2 पिंक कलरचे आणि 2 पिंक कलरचे आणि 2 पीच कलरचे मणी घालायचे आहेत। 2 पिंक आणि 2 पीच असे मणी आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि त्याच एका पीच रंगाच्या मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला जर असं वाटलं की हे लूज आहे तर मी परत एकदा ह्या मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेते। आणि हा जो इकडचा पीच रंगाचा मणी आहे या मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक पीच कलरचा मणी आणि 4 पिंक कलरचे मणी घालायचे आहेत। 1 2 3 4 एक पीच कलरचा मणी आणि 4 पिंक कलरचे मणी इथे घालून घेतलेले आहेत आणि त्याच एका पीच कलरच्या मण्यामधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता खालचा जो पीच कलरचा मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे धाग्यामध्ये आपल्याला 3 पिंक कलरचे मणी घालायचे आहेत। 1 2 आणि 3 पिंक कलरचे मणी घालायचे आहेत आणि या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर परत खालचे जे हे 2 मणी आहेत पीच कलरचे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे या खालच्या मण्यांमधनं आणि इथे सुद्धा खाली 3 पिंक कलरचे मणी आपल्याला घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 पिंक कलरचे मणी आपण घालून घेतलेले आहेत। सॉरी, इथे आपल्याला 2च पिंक कलरचे मणी घालायचे आहेत। मी 3 घातले होते तर त्याऐवजी आपल्याला फक्त 2च घालायचे आहेत आणि या पिंक आणि खालच्या 2 पीच अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे आपला हा कान व्यवस्थित तयार झालेला आहे आणि ह्या कानाला असा व्यवस्थित फोल्ड सुद्धा आलेला आहे। आता इथे मी गाठ मारून घेणार आहे आणि जसा हा कान बनवलेला आहे तसा सेम कान तुम्हाला ह्या मोत्यावर सुद्धा बनवायचा आहे। तर हाच व्हिडिओ तुम्ही मागेकडून परत बघा आणि इथे सुद्धा एक कान बनवून घ्या। मग आपण पुढची स्टेप पाहूयात। अशा प्रकारे इथे आपली ही ट्विटी पूर्ण झालेली आहे। आता आपल्याला ही जी किचनची चेन आहे ही चेन लावायची आहे। यासाठी मी आता हा जो इथला सेंटरचा मणी आहे यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे। धाग्यामध्ये आता आपण 3 काळे मणी घालून घेऊ, 3 किंवा 2, तर 2 काळे मणी घालते। इकडे 2 काळे मणी मी घालून घेतलेले आहेत। यानंतर ही जी रिंग आहे या रिंगच्या या ह्याच्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि परत 2 काळे मणी घालून घ्यायचे आहेत सुईमध्ये। परत 2 काळे मणी मी इथे घालून घेतलेले आहेत आणि आता या कानाच्या इथल्या बाजूमधनं मी सुई बाहेर काढली आहे। आता इकडच्या कानाच्या या मोत्यामधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। आणि सुई आपल्याला 2-3 याच्यातनं फिरवून घ्यायची आहे।
आणि आता इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. तर इथे आपण नंतर गाठ मारून घेऊयात. तर अशा प्रकारे इथे आपले हे जे किचन आहे ट्विटीचे जे किचन आहे हे तयार झालेले आहे. अशा प्रकारे इथे आपली ही ट्विटी आणि हे किचन आपले पूर्ण झालेले आहे. तर हे किचन तुम्ही नक्की बनवून बघा. लहान मुलांना दप्तराला लावायला किंवा त्यांच्या सायकलला लावायला, आपल्या पण स्कूटीला लावायला हे किचन खूपच सुंदर आहे. दिसायला खूपच क्यूट दिसतं आणि बनवायला थोडं अवघड असलं तरी पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघितल्यास तुम्हाला ही ट्विटी नक्की बनवता येईल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही ट्विटी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.